नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ॲडव्होकेट जे काही धर्माधिकारी असतात तर ते जानकीला विटनेस बॉक्समध्ये आता बोलावतात आणि जानकीला विटनेस बॉक्समध्ये बोलावून मात्र प्रश्न विचारतात की मला एक गोष्ट सांगा की हे बघा, काल मात्र तुम्ही तुमच्या आईला त्या माणसाच्या तावडीतून सोडवले, परंतु तुम्ही तर अगदी ऐश्वर्यावर आरोप केले होते की ऐश्वर्याने तुमच्या आईला किडनॅप केले म्हणून. मग मला एक गोष्ट सांगा की मास्कमॅनच्या तावडीतून तुम्ही त्यांना सोडवलं कसं? त्यावर मात्र आता जानकी म्हणते की ऐश्वर्याने आईला पाण्यामध्ये ढकललं असेल आणि तेव्हा मात्र मास्कमॅनने वाचून आता आईला त्याच्याकडे ठेवलं असेल. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की असे असे आणि तसे याचा पुरावा सांगू नका. मिसेस जानकी रणदिवे, तुम्हाला माहिती आहे तेवढंच सांगा. आता धर्माधिकारी जानकीला कोंडीत सापडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर त्या जानकी म्हणते की हे सुद्धा मला माझ्या आईने सांगितलेलं आहे. तर त्यावर आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की म्हणजे तुम्ही स्वतः हे सर्व बघितलेलं नाही का? त्यावर त्या जानकी नाही म्हणते. तर ॲडव्होकेट धर्माधिकारी विचारतो म्हणजे तुम्हाला स्वतःला याबद्दल काहीच माहिती नाही का? तेव्हा आता जानकी म्हणते की काय अहो, काय प्रश्न विचारतात? तेव्हा लगेच आता ऐश्वर्याचा चेहरा लगेच खुलतो. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी हा मिलॉर्ड यांना म्हणतो, मॅडम तुम्हाला हा प्रश्न कसा वाटतो आणि काहीतरी अगदी आहे यामागे काहीतरी सत्य दडलेलं आहे असे नाही वाटत का? त्यामुळे मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो. मिसेस जानकी, मला एक गोष्ट सांगा की मास्कमॅन नक्की आहे तरी कोण आणि त्या माणसाला तुम्ही पहिल्यांदा कधी बघितलं होतं? त्यावर त्या जानकी अगदी सरळपणे उत्तर देते की हे बघा, मास्कमॅन नक्की कोण आहे हे मला नाही माहिती, परंतु मी मास्कमॅनला मात्र पहिल्यांदा ऋषिकेश आणि ऐश्वर्या या दोघांच्या हळदीमध्ये बघितलं होतं. त्यावर ते ऐकून आता ॲडव्होकेट धर्माधिकारी विचारतो की अच्छा, म्हणजे तो कसा दिसतो, त्याचं वर्णन, काही रंग रूप याबद्दल तो कसा वाटतो? त्यावर आता जानकी उत्तर देते की हे बघा, त्याचं रंग आणि रूप कसे आहे हे मी नाही बघितलं आणि जेव्हा तरी मी त्याला बघितलं तर तेव्हा केव्हाही त्याच्या तोंडावर काळा मास्क असतो, काळ्या रंगाचा चष्मा त्याने घातला होता आणि काळ्या रंगाची कॅप होती आणि जीन्स वगैरे सगळं काही अगदी काळ्या रंगाचेच होते. त्यावर मात्र आता लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की चला तर मॅडम, मिलॉर्ड मी तुम्हाला काही फोटो दाखवतो. आता जानकीला सुद्धा ते फोटो दाखवतो आणि विचारतो की हे बघा, हा मास्कमॅन असं दिसत होता का? जेव्हा मास्कमॅनचा फोटो समोर असतो जानकीला तो फोटो दाखवला जातो. त्यावर आता जानकी म्हणते की हो, हाच तो मास्कमॅन आहे. तर त्यावर लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की अच्छा, म्हणजे हा मास्कमॅन असं दिसत होता. तर आणि परत जानकीने मात्र मास्कमॅनचा जो काही वेश घेतलेला असतो तर आता जानकीचा सुद्धा तो फोटो मात्र आता हा ॲडव्होकेट धर्माधिकारी कोर्टामध्ये जानकीला दाखवतो आणि विचारतो की मास्कमॅन असं सुद्धा दिसत असेल म्हणजे नक्की हे काय आहे मिसेस जानकी? मास्कमॅन रूपात नक्की तुम्हीच आहात का? तेव्हा मात्र आता जानकीचे जे काही हे मास्कमॅनचे रूप आता तिने घेतले होते, कारण त्या मास्कमॅनला जे काही पैसे हवे असतात आणि ऐश्वर्याला फसवण्यासाठी, ऐश्वर्याकडून प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवण्यासाठी जानकीने जो मास्कमॅनचा परिवेश केलेला असतो. तेव्हा आता कोर्टामध्ये ॲडव्होकेट धर्माधिकारी त्याचे फोटो दाखवतो आणि मिलॉर्ड यांना म्हणतो की हे बघा, ऐश्वर्याला पकडण्यासाठी मात्र ह्या जानकी रणदिवे यांनी मास्कमॅनचा सुद्धा वेश घेतला होता, म्हणजे नक्की मास्कमॅन ह्याच पण असू शकतात. आता जानकीला खोटं पाडण्यासाठी मात्र ॲडव्होकेट आता धर्माधिकारी हे सर्व नाटक रचत असतो. तेव्हा आता जानकी शांत राहते. तर आता ॲडव्होकेट धर्माधिकारी विचारतो की हे बघा मिसेस जानकी, तुम्ही मास्कमॅन बनून मिसेस ऐश्वर्या यांना भेटायला गेला होतात की नाही? तेव्हा आता जज मॅडम आता ते फोटो पाहतात. जज मॅडमने फोटो बघितल्यानंतर त्या जानकीला विचारतात की मिसेस जानकी रणदिवे, हा सर्व काय प्रकार आहे? तेव्हा लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की मी सांगतो. जानकी रणदिवे, तुम्ही मास्कमॅन बनून ऐश्वर्या रणदिवे यांना भेटायला गेला होतात का? हो की नाही याचं उत्तर द्या. तेव्हा आता जानकी उत्तर देते की हो. तर सयाजीराव आणि ऐश्वर्या लगेच आता अगदी खदखदून हसतात. तर ॲडव्होकेट धर्माधिकारी पुढे विचारतो आणि हे बघा जानकी रणदिवे, तुम्ही जे काही माझे अशील आहे ऐश्वर्या रणदिवे यांच्याकडून ते पुरावे ताब्यामध्ये घेतलेत? जानकी तेव्हा आता उत्तर हो असं देते आणि म्हणते की हे बघा, त्याबद्दल मला तुम्हाला असे सांगायचे आहे का? तेव्हा मात्र आता ॲडव्होकेट धर्माधिकारी जानकीला पुढचं काही बोलून देत नसतो. परंतु याला काही एक अर्थ नाही, सोडून द्या तो सर्व विषय. मी तुम्हाला विचारतो फक्त तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या, बाकी सर्व काही विसरून जा.
आणि लगेच आता तो जज मॅडमला म्हणतो की हे बघा, या सगळ्या परिस्थितीवरून तुम्हाला असं दिसून येत असेल की यांच्या घरामध्ये किती बनावटपणा सुरू आहे तर, आणि कशावरून जानकी रणदिवे ह्या मास्कमॅन नसतील आणि कशावरून त्यांनी स्वतःच्या आईला किडनॅप केलं नसेल। त्यावर आता जानकी म्हणते की नाही जज मॅडम आणि ॲडव्होकेट तुम्ही काय बोलतात। त्यावर आता लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी जानकी आणि लताबाईवर आरोप करायला सुरुवात करतो की कशावरून ऐश्वर्याला फसवण्यासाठी जानकी रणदिवे आणि लताबाई कारखानीस यांनी हे डाव अगदी रचले नसेल, हा सर्व त्यांचाच प्लॅन असेल। जानकी आता जज मॅडमला म्हणत असते की हे बघा, नाही माझ्यावर आरोप केले जातात। तेव्हा मात्र आता ॲडव्होकेट जेव्हा धर्माधिकारी म्हणतो की हे सत्य आहे मिलॉर्ड, म्हणजे सत्य आता जे काही आहे ते अगदी खोटं जे सत्य आहे ते दाखवण्याचा हा प्रूफ करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यावर तर सौमित्र हे सर्व ऐकून शांत असतो आणि लगेच आता सौमित्र उठतो आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून आता माझे अशील जानकी रणदिवे यांच्यावर भलतेच आरोप होत आहे असे आता तो कोर्टासमोर म्हणतो। आणि मुद्दामहून माझे मित्र जे काही आहे ॲडव्होकेट धर्माधिकारी ह्या केसला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात। पुरावे जर आमच्याकडे होते मग ते पुरावे परत ऐश्वर्याकडे कसे गेले असतील याचं काही उत्तर तुमच्याकडे आहे का। त्यावर आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की ते तुम्हीच सांगा, मी का सांगू। तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघा, पुरावे ऐश्वर्याकडे गेले कारण तिने माझ्या बायकोला पुराव्यासाठी किडनॅप केले होते, मला माझ्या बायकोला मारण्याची धमकी दिली होती। तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट जो धर्माधिकारी आहे तर तो हसून मात्र कोर्टाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की परत एकदा आता हा किडनॅपिंगचा प्रकार, आणि हे बघा मिलॉर्ड साहेब यांच्या घरात नेमकं काय सुरू आहे, काय चालले असेल। आंब्याच्या झाडावरून आंबे जसे तोडणं सोपं असतं तसंच यांच्या घरी जे काही लोक किडनॅप होतात अगदी तसे सुरू आहे तर। तेव्हा सौमित्र रणदिवे म्हणतो की तसे नाही, परंतु हे सत्य आहे आणि हेच घडलेलं आहे तर ऐश्वर्या एक नंबरची अगदी घाणेरडी मुलगी आहे, कारण ती अगदी रणदिवे कुटुंबाला आतापर्यंत त्रासच दिलेला आहे आणि हा मास्कमॅन फक्त आणि फक्त ऐश्वर्यालाच मदत करतो। म्हणजे नक्की असे सुद्धा होऊ शकते की मास्कमॅन हा ऐश्वर्याचा सुद्धा माणूस असू शकतो आणि मुद्दामून हे जे सर्व खापर आहे तर ते जानकी रणदिवे यांच्यावर फोडलं जातं। त्यावर आता ॲडव्होकेट धर्माधिकारी सौमित्रला विचारतो की म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे तर। तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघा ॲडव्होकेट धर्माधिकारी, तुम्ही जे काही बोलतात ते कशावरून खरं बोलतात तर। तेव्हा मात्र ॲडव्होकेट लगेच आता ओरडतो आणि धर्माधिकारी म्हणतो की हे बघा माझा अपमान होतोय आणि हे बघा तुम्ही, म्हणून तो सौमित्रवर धावून सुद्धा जातो। त्या दोघांमध्ये आता भांडण सुरू होते तर आता जज मॅडम ओरडतात, ऑर्डर की हे बघा दोन्ही वकिलांनी वाद घालू नयेत, जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते कोर्टामध्ये व्यवस्थित सविस्तर सांगा। तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी आय एम सॉरी मिलॉर्ड म्हणून कोर्टाची माफी मागतो। तर सौमित्र सुद्धा म्हणतो की हे बघा चला मिलॉर्ड, मी सुद्धा कोर्टाची माफी मागतो। मला फक्त कोर्टाला इतकंच नमूद करायचं आहे की ऐश्वर्या रणदिवे यांनी रणदिवे कुटुंबाला कशा प्रकारे त्रास दिला आणि अशा काही गोष्टी कारस्थान त्या घरामध्ये तिने केल्यात, त्यामुळे तिला अगदी नाईलाजाने शेवटी घराच्या बाहेर काढावे लागले। दुसरा कोणताही ऑप्शन तिने सोडला नाही। तर ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो ज्या पद्धतीने आता ऐश्वर्या रणदिवे यांना घराच्या बाहेर काढले गेले ती पद्धत चुकीची होती, म्हणूनच ऐश्वर्या रणदिवे यांचा छळ झाला आणि ह्या रणदिवे कुटुंबाच्या विरुद्ध ही केस टाकलेली आहे तर। आणि हे बघा माझ्या आशील ऐश्वर्या रणदिवे यांना काही मारण्याची गरज नव्हती, मारहाण करण्याची, यांनी ती मारहाण केली आणि सुदैवाने मात्र ते कोणीतरी शूट सुद्धा केले आणि एक मोठा पुरावा म्हणून न्यायालयासमोर आम्ही हे सर्व दाखवू शकलो। आणि असे सुद्धा होऊ शकते की या अगोदर सुद्धा रणदिवे कुटुंबाने माझ्या अशील ऐश्वर्या रणदिवे यांना मरणयातना दिल्याच असतील। त्यामुळे माझी सन्माननीय कोर्टाला विनंती आहे की जे काही पुरावे आहे ते सर्व रीतसर आम्ही कोर्टासमोर मांडलेले आहेत आणि ते कोर्टाने मात्र व्यवस्थितपणे पडताळणी करावी आणि ऐश्वर्या रणदिवे माझे जे आशील आहे ऐश्वर्या रणदिवे यांना अगदी कोर्टाने व्यवस्थित न्याय द्यावा। तेव्हा आता जानकी लगेच आता ही म्हणते की हे बघा ॲडव्होकेट धर्माधिकारी फक्त 1 मिनिट, आणि आता कोर्टासमोर ती हात जोडते आणि म्हणते की जज मॅडम या कोर्टाचा निकाल देण्या अगोदर म्हणजे या केसचा निकाल देण्या अगोदर मी तुम्हाला हात जोडून एक विनवणी करते, या केस संदर्भात मला थोडं बोलण्याची परवानगी द्यावी। तेव्हा मात्र आता जज मॅडम परवानगी देतात। तेव्हा आता जज मॅडम तिला परवानगी देतात। तर आता जानकी म्हणते की हे बघा जज मॅडम, एखादी मुलगी माहेर ओलांडून जेव्हा सासरचा उंबरठा ओलांडते, सासरचं घर हे आपलंच घर आहे असं राहतं,
सासरचं जे काही आता आहे ते माहेर करण्याचा प्रयत्न करते आणि त्या प्रत्येक लोकांना ती आपलं समजून सासू सासऱ्यांना आई आणि वडिलांचा दर्जा देते, दिराला भावेचा दर्जा देते आणि जावेला बहिणीचा दर्जा मिळते। माहेरी जसं ती नातं जपत असते तसंच सासरी सुद्धा ती नातं जपण्याचाच प्रयत्न करत असते, कारण तिला तिचा संसार सुखाचा करायचा असतो। आणि हे बघा, अर्थातच सासरच्या मंडळींना सुद्धा तिच्याकडून तशीच अपेक्षा असते। आणि हे बघा, जज साहेब, नाण्याला दोन बाजू असतात आणि काही ठिकाणी खरंच अगदी सासरी हा मुलींचा छळ सुद्धा होतो, त्यांच्यावर अत्याचार होतो, अन्याय होतो। आणि दुसरी बाजू म्हणजे काही मुली ह्या सासरच्या लोकांवर अन्याय करतात, अत्याचार करतात। अशा मुली सासरी अगदी घर जोडायला नाही तर घर तोडायला आलेले असतात, पण ही दुसरी बाजू असते तर ती ग्राह्य धरली जात नाही। त्यावर आता जज मॅडम जानकीला विचारतात की मिसेस जानकी रणदिवे, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? तर त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा जज मॅडम, दिसते तसे नसते, ही ऐश्वर्याच घ्या, हिचे खाण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत। आणि असंच आमच्या घरामध्ये काहीतरी घडलेलं आहे तिच्या बाबतीत। आणि हे बघा, तिचे लग्न आमचे जे काही सौमित्र भाऊजी आहे, ॲडव्होकेट सौमित्र, यांच्याशी लग्न ठरले होते, पण सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं आणि त्यानंतर ते लग्न मोडलं। परंतु समजूतदारपणा दाखवण्याऐवजी ऐश्वर्याने बदला घेण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी मात्र तिने सारंग भाऊजींचा वापर करून घेतला आणि त्यांच्याबरोबर लग्न केले। तेव्हा लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी उभे राहतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड। हे बघा, नक्की हे असे प्रश्न विचारून आणि ऐश्वर्याला बदनाम ठरून काय प्रयत्न करून पाहतात। तेव्हा जज मॅडम हे ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना शांत राहायला सांगतात आणि जानकी रणदिवे यांना बोलण्याची परवानगी देतात। तेव्हा आता जानकी पुढे म्हणते की बदला घेण्यासाठी ऐश्वर्याने आमच्या घरामध्ये गृह प्रवेश केला आणि त्यानंतर ती कटकारस्थान करत राहिली। आमच्या घरातील प्रत्येक एक व्यक्तीला तिने त्रास दिलेला आहे आणि प्रत्येकाला मात्र एकमेकांच्या विरुद्ध उभं केलेलं आहे। तर आणि हे जेव्हा माझे सासरे नानासाहेब रणदिवे यांना कळाले तेव्हा मात्र ते तिला जाब विचारण्यासाठी गेले होते, तेव्हा मात्र तिने त्यांना जिन्यावरून ढकलून दिले होते आणि त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न तिने केला होता। आणि माझी आई लता कारखानीस हिला पार्वती म्हणजे बनून आमच्या घरामध्ये आणण्याचा सुद्धा ह्या ऐश्वर्याचाच एक खूप मोठा हात आहे। तर मला मान्य आहे की हे बघा जज मॅडम, माझी आई सुद्धा चुकली आणि मला माझ्या आईच्या चुकीचं समर्थन नाही करायचं, परंतु ज्या क्षणाला माझ्या आईला सत्य काय आहे हे कळाले त्या क्षणी ती सर्वांना अगदी खरं सांगायला तयार झाली। तेव्हा मात्र तिने आपण पकडले जाऊ या भीतीने माझ्या आईला म्हणजे अगदी या ऐश्वर्याने माझ्या आईला लताबाई कारखानीस यांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला। आणि हे बघा जज मॅडम, कोर्टामध्ये आता मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही, परंतु मला हे मान्य आहे की जर कोर्टामध्ये न्याय मिळवायचा असेल तर मात्र कोर्टामध्ये पुराव्यांची गरज असते। जानकी पुढे म्हणते की सौमित्र भाऊजी यांनी दिलेले अगदी पुरावे, माझ्या आईने दिलेली जबानी यावरून हे सिद्ध होते ऐश्वर्या रणदिवे कुठेतरी चुकत असेल आणि याचा विचार तुम्ही जज साहेब करतालच, परंतु ॲडव्होकेट धर्माधिकारी कोर्टामध्ये जे काही बोललेत त्याचा एक मुद्दा मात्र मला पटलेला आहे, कारण ऐश्वर्याला अशा प्रकारे घराच्या बाहेर काढणं हे चुकीचंच आहे आणि त्याबद्दल मी अगदी माफी मागते। परंतु हे बघा, जी मुलगी माझ्या घरी येऊन माझं घर तोडण्याचा प्रयत्न करते, माझ्या सासरच्या लोकांना आणि माझ्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मी काय करायला हवं होतं। परंतु इतकंच नाही, परंतु जेव्हा ती प्रेग्नेंट आहे हे सुद्धा तिने अगदी घरच्यांना खोटे सांगितले आणि स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा तिने या सर्वासाठी फसवले आणि या घरामध्ये फक्त आपल्याच घरातील अगदी मोठ्या दिराशी लग्न करायला सुद्धा ती तयार झाली, फक्त आणि फक्त प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आणि आमचं घर बर्बाद करण्यासाठी तिने हे सर्व कटकारस्थान केले होते। तर होऊन सुद्धा ऐश्वर्या निर्दोष कशी असू शकते आणि हे बघा, त्यामुळे ती निर्दोष नाही सुटू शकत। आणि जज साहेब, हा जो काही महिलांचा छळ आहे हा एक खूप मोठा गुन्हा आहे आणि महिलांचा छळ करणं यावर सक्त कायदा आहे आणि तो सक्त कायदा असला सुद्धा पाहिजे, परंतु ऐश्वर्या सारख्या बायका मात्र या कायद्याचा गैरवापर करून घेतात आणि ज्या बायकावर खरंच अत्याचार होतो तर त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो। त्यामुळे जज साहेब, मी तुम्हाला सांगते की माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। जर मला थोडासा वेळ मिळाला तर पुरावा आणि जे काही साक्षी आहे ते सगळंही मी कोर्टामध्ये अगदी सादर करू शकते, पण केवळ मात्र पुरावे अभावी ऐश्वर्या रणदिवे ही जर केस जिंकली तर सामान्य माणसाचा हा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल आणि मला पूर्ण खात्री आहे की जज मॅडम तुम्ही तसं नाही होऊन देणार। तेव्हा मात्र आता सगळ्यांचा एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो। आता जज मॅडम त्यांचा काय निकाल आहे तो निकाल आता देणारच असतात। कोर्टामध्ये आता सगळीकडे गोंधळ उडालेला असतो, कुजबूज सुरू होते की नक्की काय होईल, केसचा निकाल काय लागेल हे सर्वांच्या तोंडात असते। त्यानंतर आता इकडे सुमित्राने आपले सर्व देव पाण्यात ठेवलेले असतात आणि मंत्रोपचाराचा जप तिचा सुरू असतो।
तेव्हा तेथे नाना आता आतमध्ये येतात। तेव्हा सुमित्राला हे सर्व करताना बघून नाना विचारतात की सुमित्रा, अगं हे सर्व काय आहे? तर अगं तू तर देव पाण्यामध्ये घालून बसली आहे आणि बाकीचे सर्वजण कुठे आहेत बरं? त्यावर आता लगेच सुमित्रा खूप नाराज असते। सुमित्रा म्हणते की आज मात्र कोर्टामध्ये आपल्या केसचा निकाल आहे। त्यावर आता नाना म्हणतात की म्हणून तू देवाची परीक्षा घेते का सुमित्रा? त्यावर आता सुमित्रा देवाला हात जोडून म्हणते की नाही हो, अहो मी कशाला देवाची परीक्षा घेऊ, परंतु अशा संकटाच्या वेळेला मात्र देवाने आपल्या मुलांचं रक्षण करावं आणि त्यांच्या पाठीशी राहावं इतकी मात्र माझी अपेक्षा आहे। त्यावर तर नाना म्हणतात की म्हणूनच मी त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो, देवाला साकडं घातलं की आमच्या घरावरचं हे संकट दूर कर आणि त्या ऐश्वर्याला चांगली शिक्षा कर। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की देव नक्की माझ्या मुलांच्या पाठीशी उभा राहील। त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते की हो ना, खरंच तुम्ही म्हणतात अगदी तसंच होऊन दे, म्हणून ती देवाला हात जोडते। त्यानंतर आता नाना सुद्धा देवाला नमस्कार करतात। त्यानंतर आता जे काही इकडे कोर्टामध्ये गोंधळ निर्माण झालेला असतो। आता जे काही जज मॅडम आहे तर त्या सर्वांना म्हणतात की ऑर्डर ऑर्डर, प्लीज शांतता हवी आहे। आणि हे बघा दोन्ही पक्षाचे साक्ष आणि पुरावे ऐकल्यानंतर तर असे जाणवत आहे की हा जो काही खटला आहे वेगळंच काही वळण देत आहे। दोन्ही पक्षांनी मात्र कोर्टासमोर जे काही पुरावे सादर केलेले आहेत तर बऱ्याच अभावी ते खरे आहेत आणि काही खोटे सुद्धा आहेत। याचा अर्थ असा होतो की अजून काही अशा गोष्टी आहेत तर त्या कोर्टासमोर येणे हे अगदी राहिलेले आहेत। त्यामुळे शेवटी अंतिम हा निर्णय घेणं तर दोन्ही पक्षावर अन्याय होऊ शकतो। त्यामुळे मात्र ह्या केसचा पूर्ण तपशील हाती न आल्याने हे कोर्ट मात्र पोलिसांना मात्र ह्या सर्व जे काही केस बद्दल आता आहे आणि ते तपास करण्याचे आदेश मात्र देण्यात येत आहे। आणि या केससाठी मात्र पुढील जी तारीख असेल ती नंतर जाहीर केली जाईल। तोपर्यंत कोर्ट इज अर्जंट। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा लगेच आता चेहरा पडतो। आता सगळ्यांना असं वाटत असतं की ह्या ऐश्वर्याला शिक्षा होईल, परंतु ह्या केसचा अजूनपर्यंत काही निकाल आता कोर्टाने दिलेला नसतो। त्यानंतर आता कोर्टात कामकाज बंद झालेले असते आणि आता सर्वजण घरी येण्याच्या तयारीत असतात। घरी आता नाना, सुमित्रा आणि आजीही वाट पाहून असतात। सुमित्रा नानांना विचारते की सगळं काही व्यवस्थित होईल ना हो? आता सुमित्राला सुद्धा टेन्शन असते की त्या ऐश्वर्याला शिक्षा होईल किंवा नाही होईल। त्यावर आता नाना सुमित्राला म्हणतात की सुमित्रा, अगं होईल सर्व काही व्यवस्थित, तू कशाला इतकी काळजी करतेस? आणि हे बघ आपली मुलं आहे तर ते अगदी हसऱ्या चेहऱ्याने घरी परततील, तू काही काळजी करू नकोस बरं। तेवढ्यात आता घरातील जे काही सर्वजण आता वाट पाहत असतात तर सर्वजण दारातच येतात। नाना सुमित्राला म्हणतात की ते बघ आलेच सुद्धा। तेवढ्यात आता लगेच सुमित्रा विचारते की काय झाले, केसचा निकाल लागला ना आणि तो आपल्या बाजूने लागला ना? तेव्हा आता सुमित्राच्या जीवाची उलगल झालेली असते की नक्की काय झाले असेल। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी समोर येऊन आता सुमित्राला म्हणतात की आई हे बघा तुम्ही शांत व्हा। तर जानकी सांगते की हे बघा आई, केसचा निकाल लागणार होता परंतु तो नाही लागला। त्यावर आता नाना म्हणतात की असं कसं, आजचीच तारीख दिली होती निकालाची। त्यावर आता जानकी सांगते की हो तारीख तर आजची होती, परंतु आता जे काही हे ऐश्वर्याचे वकील आहेत त्यांनी मात्र मोठ्या हुशारीने सौमित्र भाऊजींची प्रत्येक बाजू कशी खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। आईला 2 वेळा किडनॅप करण्यात आले आणि हे बघा मी मास्कमॅनच्या अगदी वेशात जाऊन ऐश्वर्याकडून ते पुरावे घेऊन आले आणि त्या अगोदर अवंतिकाला किडनॅप केलं। हे जरही सगळं खरं असलं तर आपल्याकडे कोणताही असा भक्कम पुरावा नव्हता। मग आपण ही फक्त रचलेली एक कथा आहे हे ऐश्वर्याच्या वकिलांनी सिद्ध केले आणि ही केस आपल्यावरच उलटली। त्यावर आता नाना म्हणतात की अगं पण तू लताबाई कारखानीस यांना ठार मारले नाही, हा तरी जो डाग तुझ्यावर होता, आरोप होता तर तो पुसला गेला असेल, कारण त्या स्वतः कोर्टामध्ये हजर होत्या साक्ष देण्यासाठी। तेव्हा सौमित्र लगेच म्हणतो की हो नाना, या बाबतीत आता जानकी बहिणीला एक खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। तर परंतु आतापर्यंत जे काही घडले की ऐश्वर्याने हे सर्व काही घडून आणले त्याचा विचार करून कोर्टाने लगेच अगदी निर्णय न देता पोलिसांना आणखीनच सखोल चौकशी करण्यासाठी सांगितलेली आहे। तर त्यावर आता जानकी आता आईंना म्हणते की हे बघा आई, मला पूर्ण खात्री आहे की ही केस मात्र आपणच जिंकू। आपल्या बाबतीत सुद्धा आपण तसंच विचार करूयात आणि हे जे काही झालं ते पॉझिटिव्ह विचार त्याचा करूयात आणि आपल्या सर्व काही बाजूने होईल। आई तुम्हाला पूर्ण खात्री आहे ना? तर सुमित्रा म्हणते की हो अगं हे बघ, आणि त्यासाठी मी देव तर पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, चल त्यांना आता पाण्यातून काढून येते। त्यावर तर नाना विचारतात की बरं सर्व ठीक आहे, परंतु पुढची तारीख ह्या केसची केव्हा दिली? त्यावर आता ऋषिकेश सांगतो की हे बघा नाना, जोपर्यंत हे सगळं जो काही तपास आहे तो पूर्ण होत नाही तोपर्यंत ही तारीख डिक्लेअर केलेली नाही।
त्यावर तर सौमित्र म्हणतो की पण आपल्याला एका गोष्टीचा दिलासा आहे की ऐश्वर्याने छळ केलेला आहे, ती केस आपल्यावर जी टाकलेली होती ते मात्र ती आज कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकली नाही। तेव्हा सुमित्रा लगेच देवाला हात जोडते आणि म्हणते की बरं झालं, एकदाच हे तरी एक चांगलं झालं। त्यावर तर अवंतिका सुद्धा म्हणते की हो आई, नक्कीच आपल्या डोक्यावर जी एक टांगती तलवार होती शेवटी ती निघून गेली म्हणून। त्यानंतर आता इकडे ॲडव्होकेट धर्माधिकारी आहे तर तो पैसे मागण्यासाठी ऐश्वर्याच्या घरी आलेला असतो। ऐश्वर्या त्याच्यावरच भडकते आणि म्हणते की यासाठी मी तुमची फी वाढून दिली होती का? तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी हा ऐश्वर्याला म्हणतो की तुम्ही काय बोलतात? तर ऐश्वर्या आता त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की अजून कोणत्या भाषेत मी तुमच्याशी बोलू? एकतर अगोदर खूप अशा बढाया मारल्या होत्या की ह्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल, मग त्याचं काय झाले? त्यावर आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की हे बघा, आपल्या बाजूने तो लागला असता, पण ऐन वेळेस मात्र त्या जानकीने इमोशनल असं भाषण केलं आणि त्याचा हा सर्व परिणाम झाला। नाहीतर ह्या सगळ्या केसमध्ये मी त्या जानकी रणदिवे यांना पुरतं अडकवलेलं होतं। ती जानकीची आई जिवंत असताना सुद्धा अख्खी केस आहे तिची पूर्वदिशा करून मी अख्खी केस आपल्या बाजूने वळून घेतली होती। तेव्हा ऐश्वर्याची खूप चिडचिड सुरू असते, ती खूप भडकलेली असते। तर आता सयाजी शांतपणे हे सर्व ऐकतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, अगं वकील साहेब एकदम बरोबर बोलतात, कारण यावेळेस त्यांनी आपली बाजू कोर्टामध्ये व्यवस्थित मांडली होती। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो पण ही लढाई अजून किती दिवस आपण सुरू ठेवणार आहोत? अहो मला सगळ्या ह्या गोष्टीचा वैताग आलेला आहे। त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, थोडेसे पेशन्स ठेवा आणि हे बघा, घाबरण्याचं काही कारण नाही, कारण आपण अजूनपर्यंत केसही हारलेलं नाहीत। त्यावर आता लगेच ऐश्वर्या म्हणते की जिंकलो सुद्धा नाही आणि कोर्टामध्ये आपण तारीखवर तारीख अशी वाट बघत राहायची का? मला एक गोष्ट कळत नाही, त्या लोकांनी माझा इतका छळ केला, ही गोष्ट मात्र तुम्ही कोर्टामध्ये रेटून का धरली नसेल? तुम्ही विचार केलास का अख्खं रणदिवे कुटुंब आहे तर ते कोर्टामध्ये गेले असते, म्हणजे जेलमध्ये? त्यावर तर ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की हे बघा, लीगल जी सिस्टीम आहे ती एकदम स्ट्रॉंग आहे, तुमचा छळ झाला असा क्लेम आपण नाही करू शकत, त्यामुळे सावध राहायचं आणि कोर्टासमोर हुशारी दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्याला करायचा नाही, नाहीतर आपण सगळेजण तोंडावर पडूयात। त्यापेक्षा मात्र आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करा। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या विचारते, ऐश्वर्या म्हणते की कोर्टाबाहेर सेटलमेंट म्हणजे नक्की काय करायचं? तेव्हा ॲडव्होकेट आता या ऐश्वर्याने सयाजीला समजावून सांगतो। त्यानंतर आता जानकी आपल्या रूममध्ये एकटीच बसलेली असते तर ऋषिकेश तेथे येतो। ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, कसला विचार करतेस इतकी शांत बसून? जानकी म्हणते की अहो दुसरा कशाचा विचार करेल, हे चांगलं घडतंय। तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की खरं आहे, परंतु जानकी अगं कोर्टामध्ये आज मात्र तुम्हाला खूप वेगळी जाणवली, खूप छान आणि मनापासून तू हे सर्व बोलली। आजपर्यंत तू जे काही सहन केलंस, जे काही भोगलंस ते अगदी स्पष्टपणे तू कोर्टासमोर मांडले आणि आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम आणि तुझ्या हक्कांच्या माणसासाठी जी काही असणारी तुझी काळजी, तुझं हे प्रेम, तुझी तळमळ हे स्पष्टपणे त्यातून दिसून येत होते। आणि आज मात्र कोर्टामध्ये उभी असताना तुझे काही बोललीस ना, तर ते प्रत्येक वाक्य आज कोर्टामध्ये असणाऱ्या माणसाच्या काळजाला निभालेलं आहे, अगदी जज साहेबांच्या सुद्धा अगदी काळजाला। इतकी छान तू बोललीस की दगडाला सुद्धा पाझर फुटेल असं काहीतरी। त्यावर आता जानकी म्हणते की किती काही झाले तरी शेवटी दगडाला कधीही पाझर फुटत नसतो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे तू नक्की त्या ऐश्वर्याबद्दल बोलते? तेव्हा जानकी म्हणते की दुसरं कोण असेल ऋषिकेश, आणि हे बघा मला नाही वाटत की इतकं सगळं होऊन सुद्धा ती ऐश्वर्या गप्प बसेल म्हणून। आणि तेवढ्यात मात्र आता ऋषिकेशला ॲडव्होकेट धर्माधिकारी फोन करतो आणि म्हणतो की मी म्हणजे ऐश्वर्या यांचा वकील ॲडव्होकेट धर्माधिकारी बोलतोय। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की बोला। तेव्हा आता लगेच हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की मिस्टर ऋषिकेश, मला तुम्हाला भेटायचं होतं। ऋषिकेश विचारतो की कशाला? तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की फोनवर बोलणं योग्य नाही, त्यामुळे आपण बाहेरच भेटूयात, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो। असे बोलून ॲडव्होकेट धर्माधिकारी आता फोन कट करतो। तेव्हा मात्र जानकी विचारते की काय झालं, फोन कुणाचा होता? तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की ॲडव्होकेट धर्माधिकारी। ते ऐकून आता जानकीला खूप मोठा एक धक्का बसतो। तेव्हा मात्र हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता जानकी, सौमित्र, ऋषिकेश मात्र आता ऐश्वर्या आणि सयाजीराव यांना भेटायला आलेले असतात। तर ऐश्वर्या म्हणते की जर तुला तुझं कुटुंब एकत्र हवं असेल आणि हा विषय संपून टाक। तेव्हा मात्र जानकी काही घाबरत नाही। जानकी म्हणते की आमची बाजू सत्याची आहे आणि विजय नेहमी सत्याचाच होतो। असे बोलून आता जानकी, सौमित्र आणि ऋषिकेश तेथून निघून जातात। त्यानंतर ऐश्वर्या मात्र मास्कमॅनला फोन करते आणि विचारते की पुढे काय करायचं। तेव्हा मात्र आता मास्कमॅन सांगत असतो की आता मी जे काही करेल ते अगदी एक खूप मोठा असा धमाका होणार आहे। म्हणजे आता हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते आता मास्कमॅनकडे असल्यामुळे आता मास्कमॅनची जी काही प्रॉपर्टी ही आता रणदिवेंची आहे तर ती
रणदिवेंची प्रॉपर्टी मास्कमॅनची होते आणि मात्र आता तो त्या घरी मात्र अगदा काही रीतिरिवाजाप्रमाणे आता माणसं पाठवतो आणि आता सगळ्यांना घरी म्हणजे जे काही रणदिवे कुटुंब आहे तर त्यांना घराच्या बाहेर काढण्याचे आदेश दिले असतात आणि त्या आदेशानुसार मात्र ते अधिकारी मात्र आता घरी येतात। सारंग त्यांना विचारतो की तुम्ही कोण आहात। तेव्हा मात्र आता तो एक जो काही साहेब आहे तर तो म्हणतो की प्रॉपर्टी आमच्याकडे गहाण आहे। तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो। आजीने जे काही आता ही फाईल त्या मास्कमॅनकडे दिलेली आहे हे सत्य मात्र आता सगळ्यांच्या समोर कसे उघड होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।